भत्ता 5,000 रुपये करावा अशी त्यांची मागणी आपण बघू केला जातोय त्यामध्ये, तर पोलिसांना भत्ता मिळावा, न्याय द्यावा म्हणून करावा अशी विनंती आहे. या जे ते तरुण होते, या जे तरुण जमले होते त्या तरुणांना आता पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे. 500 रुपये भत्ता दिला, याचा निषेध जो आहे तो केलेला आहे. 5,000 रुपये भत्ता द्यायला पाहिजे होता, हे सगळं बोलतं. पोलीस काय बोलतो? प्लीज प्लीज सर, नाही मॅडम उत्तर द्यावं लागेल तुम्हाला. नाही मॅडम, ज्या पद्धतीने तुम्ही बोलत होतात तुम्ही उत्तर द्या की अशा पद्धतीने तुम्ही का बोलत होतात, इतकी अरेरावी का होती तुमची? अरेरावी का होती मॅडम, प्रश्न विचारतोय. ज्या पद्धतीने सगळं कॅमेरा रेकॉर्ड झालेला आहे, माध्यमांना तुम्ही अशा पद्धतीने धक्काबुक्की का करता? त्याला जी जागा देऊन दिली त्या जागेवर त्यांना पाठवलं. मॅडम त्यांनी काही असा गैरप्रकार केला नव्हता ना. उत्तर द्यावं लागेल मॅडम. मॅडम बोलू नका. तर पाहू शकतो आपण या सर्व जे तरुण आहेत गांधीगिरी मार्गाने गुलाबाचं फूल देऊन हे सर्व निषेध करत होते. त्यांना सगळ्यांना ताब्यात घेण्यात आले. यासोबतच प्रसार माध्यमांना देखील जे आहे ते थांबवण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला. त्याबाबतचा देखील जाब जो आहे तो पोलिसांना विचारण्यात आला. मात्र आम्ही असं केलं नाही. आता त्यानंतर स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न करतात. मात्र या आंदोलनकर्त्या सर्व तरुणांना या पोलिसांनी थांबवलं, ताब्यात घेतलं. प्रसार माध्यमांना हे सर्व दाखवताना त्यांना मनाई करण्याचा प्रयत्न केला. मात्र या सगळ्या बाबत आता पोलीस नेमके काय पुढची भूमिका घेत आहेत, पोलीस अधिकारी या सगळ्या संबंधात काय बोलतात हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं असणार आहे. उमेश करंजकर, लोकशाही मराठी, मुंबई. निवडणुकांमध्ये पोलिसांना केवळ 500 रुपये भत्ता आहे. मुंबईत महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेचं आंदोलन सुरू आहे. मंत्रालयाच्या समोर या संघटनेच्या तरुणांकडून गुलाब वाटत निषेध व्यक्त करण्यात येतोय. नुकताच पार पडलेल्या निवडणुकांमध्ये याबाबत पोलिसांना भत्ता देण्यात आला. तो भत्ता अवघा 500 रुपये असल्याने महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेकडून याचा निषेध करण्यात येतोय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.